रेल्वे सोबत सेल्फी रील्स, बीडकरांचा उत्साह भारीच। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। तब्बल 3 दशकांनंतर अखेर बीड जिल्ह्याच्या वाट्याला रेल्वे सेवा आली असून पहिल्याच दिवशी बीडकरांनी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली। इतिहासात प्रथमच रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी लांबून लांबून येत स्टेशन परिसरात जणू एक उत्सवाचं वातावरण निर्माण केलं होतं। अनेकांनी पहिली आठवण म्हणून फोटो काढले, सेल्फी घेतले आणि सोशल मीडियावर रील्स देखील तयार केल्या। काही जण तर ट्रॅकवर उभं राहून फोटो काढताना दिसले। बीडमध्ये रेल्वे यावी ही मागणी अनेक दशकांपासून सुरू होती। राजकीय व सामाजिक दबावानंतर अखेर बीड जिल्ह्यातून रेल्वे धावू लागली आहे। या ऐतिहासिक क्षणासाठी जिल्ह्यातील नागरिक फार उत्सुक होते। रेल्वे स्टेशनवर पहिल्या प्रवासी रेल्वेचे आगमन होताच नागरिकांनी जल्लोष केला। स्टेशन परिसरात गर्दी इतकी वाढली की शिस्त राखणं अवघड झालं। सकाळपासूनच लोक स्टेशनवर जमत होते। काही जण कुटुंबियांसह आले होते, तर काही शाळकरी मुलेही शिक्षकांच्या देखरेखीखाली आले होते। स्टेशन परिसरात आनंदी चेहऱ्यांचे मेळावे दिसत होते। नागरिक सेल्फी घेत होते, तर तरुणाई मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होती। अनेकांनी सोशल मीडियावर या क्षणांचे फोटो आणि रील्स शेअर केले। काहींनी रेल्वे पाहिली, आता बीड बदलतोय अशा आशयाच्या पोस्टही केल्या। रेल्वेच्या उद्घाटनानंतर प्रवास सुरू झाला। या गाडीचा पहिला प्रवास मोफत ठेवण्यात आलेला होता, त्यामुळे नागरिकांनी या संधीचा मोठा लाभ घेतला। अनेकांनी फक्त पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसून स्टेशन ते स्टेशनचा अनुभव घेण्यासाठी तिकीट काढले। बीड जिल्ह्यातून पहिल्यांदाच ट्रेन सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता होती। रेल्वे स्थानकावर काही लोकांनी पुष्पगुच्छ देऊन प्रवाशांचं स्वागत केलं। काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरात रेल्वेचं स्वागत करण्यात आलं। लहान मुलांनी पारंपरिक पोशाखात येऊन खास फोटो सेशन्स केले। बीडच्या इतिहासात असा उत्साह क्वचितच पाहायला मिळतो। या रेल्वेमुळे बीडकरांना अहिल्यानगर, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांशी थेट जोडणी मिळालेली आहे। यामुळे शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे ही सेवा सुरू झाल्यामुळे बीडचा समावेश अखेर देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी झालेला आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की आम्हाला वाटायचं आम्ही मागे पडलो आहोत, पण आता बीडमध्ये ही रेल्वे आली आहे, हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, आम्ही आमच्या वयात असं काही होईल असं वाटलं नव्हतं, पण आजच्या दिवशी खूप आनंद झालाय। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार बीड स्थानकावर सुरुवातीच्या काही दिवसात तिकीट कमीत कमी दरात उपलब्ध असणार आहे। पुढील काळात या मार्गावर माल वाहतुकीसाठीही गाड्या चालवण्याचा विचार आहे। यामुळे बीडच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। पहिल्याच दिवशी रेल्वे पाहण्यासाठी जी गर्दी झाली ती केवळ नाविन्यतेचा उत्साह नव्हता, तर बीडकरांची दशकानंतर मिळालेली एक मोठी उपलब्धी होती। स्टेशनवर घेतलेल्या सेल्फी, फोटो, व्हिडिओ केवळ आठवणी नव्हे, तर बीडच्या विकासाचा आरंभ दर्शवणारे ऐतिहासिक क्षण ठरलेले आहेत। बीडकरांसाठी ही एक नवीन सुरुवात आहे, जिथं स्वप्न आता रुळावर धावू लागलेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।